मित्रांनो, आज आम्ही आहोत भंडारदऱ्यामध्ये. आपण भारतामधल्या वेगवेगळ्या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी जातो, पण महाराष्ट्रामध्ये भंडारदऱ्याला मी प्रथमच आलो. अतिशय सुंदर. मला वाटलं होतं फक्त इथं वॉटरफॉल्स आहेत, परंतु भंडारदरा हे अतिशय अप्रतिम आहे, बघण्यासारखं आहे. जी निसर्गाची मजा घेण्यासाठी आपण केरळमध्ये जात असतो, तीच मजा आपल्याला भंडारदऱ्यामध्ये पाहायला मिळू शकते. नक्की या व्हिजिट. मित्रांनो, प्रत्येकाच्या जीवनात काही असे क्षण असतात की जे त्यांनी रेकॉर्ड केलेच पाहिजे, कारण ते अविस्मरणीय असतात. असाच एक क्षण आमच्या मित्रांचा भंडारदरा ट्रिप. बघा, नक्की तुम्हाला आवडेल. मी यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे की तो मलाही येणाऱ्या काळामध्ये प्रेरणा देईल, आठवणींना उजाळा देईल आणि तुम्हालाही प्रेरणा देईल निसर्गाच्या सानिध्यात जाण्यासाठी. आम्ही निघालो छत्रपती संभाजीनगरवरून, म्हणजे जुनं औरंगाबाद, तिथनं भंडारदऱ्यासाठी समृद्धी महामार्गाने. सुंदर असा आमचा हा प्रवास झालेला आहे. समृद्धी महामार्ग असल्यामुळे प्रवास झाल्यासारखं देखील जाणवलं नाही. अतिशय छान असा प्रवास, पीसफुल असा प्रवास वन डेमध्ये झाला, हे एक आश्चर्यच आहे. म्हणजे रस्त्यांची किती चांगल्या रस्त्यांची किती आवश्यकता आहे याचा अनुभव आम्हाला आला. आता पोहोचलो आहोत आम्ही भंडारदऱ्याच्या एंट्री पॉईंटला आणि इथून सुरुवात होते निसर्गाच्या खऱ्या सौंदर्याला बघण्याची. महाराष्ट्रामध्ये असं एक प्लेस जिथे निसर्ग पूर्णपणे त्याची सुंदरता आपल्याला दाखवतं. ते बघण्याची संधी जर घ्यायची असेल तर निश्चित पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये भंडारदऱ्याला आपण आलं पाहिजे. आता आम्ही आहोत बॅक वॉटर पॉईंटला. हे आमचे गाईड दिलीप भाऊ, माझा मित्र वैभव, संतोष कांबळे. छोटे छोटे वॉटरफॉल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा तुम्ही, किती सुंदर असे छोटे छोटे वॉटरफॉल व्हिडिओमध्येच एवढे सुंदर दिसत आहेत, तर तुम्ही प्रत्यक्षात जेव्हा बघाल त्यावेळेला तो अनुभवच वेगळा असेल. खूप सुंदर असे हे वॉटरफॉल्स आहेत. हिरवंगार गवत, झाडं, धुकं दाटलेलं. आपण कवितांमधनं बरेचदा ऐकतो, पण ती कविता प्रत्यक्षात बघायला जर मिळाली तर कसं वाटेल. हा जर अनुभव घ्यायचा असेल तर मित्रांनो, निश्चित भंडारदरा व्हिजिट करा. माझा मित्र मोनू गणवीर, प्रेम आर्य, वैभव कांबळे, संतोष कांबळे, रुपेश कांबळे आणि मी स्वतः खूप उत्साही आणि आनंदी वातावरणामध्ये आम्ही हा ट्रिप एन्जॉय केला. मला निसर्गाला बघायला, निसर्गाला ऐकायला खूप आवडतं आणि मी तो अनुभव मन भरून घेतला. जिथे जिथे मला शांत बसण्याची जागा मिळाली तिथे देखील मी शांत बसून डोळे बंद करून तो देखील अनुभव घेतला. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. 6 मित्र होतो, 6 मित्रांच्या वेगवेगळ्या आवडी निवडी होत्या. संतोष कांबळे खूप छान फोटोग्राफर आहेत, व्हिडिओग्राफर आहेत. त्यांनी देखील खूप छान रेकॉर्ड्स केलेत, व्हिडिओज आणि फोटोज पण खूप छान काढलेत. आता आम्ही चाललो आहोत वॉटरफॉलकडे आणि इकडनं जात असताना असं मला वाटलं की ते चिखल असेल, माती असेल, पण तसं काही अनुभव नव्हता. हा वसुंधरा वॉटरफॉल अतिशय महत्त्वाचा आणि मोठा वॉटरफॉल हा इथला आहे भंडारदऱ्यामधला. खळखळणारं पाणी, पाण्याचा आवाज. मित्रांनो, निसर्गाशी बोलायला शिका, निसर्ग देखील तुमच्याशी बोलतो. माझा मित्र वैभव याने सुमित्राताईंना फोन केला. आज त्यांचा वाढदिवस होता. आम्ही त्यांना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आणि त्यांना देखील दीर्घ आयुष्य, सुख, समृद्धी, संपन्नता लाभो ह्या शुभेच्छा दिल्या. यानंतर आम्ही पुढे निघालो बाहुबली वॉटरफॉलकडे. बाहुबली वॉटरफॉल अतिशय सुंदर असा हा देखील वॉटरफॉल होता. इथे देखील आम्ही खूप छान व्हिडिओज आणि फोटोज घेतले.
वॉटरफॉलच्या सानिध्यात राहिलो, तिथे बसलो. 2-3 मिनटं शांत बसण्याची संधी मिळाली, ती संधी घेतली. कारण भरपूर टुरिस्ट हे वॉटरफॉल एन्जॉय करण्यासाठी, बघण्यासाठी आलेले असतात आणि प्रत्येकाला त्या स्पॉटला जाऊन फोटो काढण्याची इच्छा असते. काही जण हे आपल्या फॅमिलीसोबत पूर्ण एक मोठी टेम्पो ट्रॅव्हलर घेऊन आले होते आणि ते देखील एन्जॉय करत होते. आता आम्ही आहोत हा नेकलेस वॉटरफॉल ज्याला म्हणतात, तिथे आहोत आणि हा देखील अतिशय सुंदर असा वॉटरफॉल. छोटा जरी असला तरी देखील त्याला बघण्याची मजाच वेगळी आहे. इथे खूप छोटे छोटे असे कटआउट्स लावलेले आहेत, जिथे तुम्ही फोटोज घेऊ शकता, व्हिडिओज करू शकता आणि आम्ही ते केले, एन्जॉय केलं, खूप एन्जॉय केला मित्रांनो, छान वाटलं. आता इथे सिमेंटचे रस्ते झालेले आहेत आणि काही भागामध्ये सिमेंटच्या रस्त्यांचं कामही सुरू आहे. ढाणी नावाचा एक छोटा वॉटरफॉल होता, तो देखील आम्ही बघितला आणि आता आम्ही पुढे निघालो. जेवणाची वेळ झालेली आहे, त्याकडे जाण्यासाठी रुपेश आणि संतोष या दोघांमध्ये डिस्कशन सुरू होतं. त्यांनी एकमेकांचे जे फोटोज आणि व्हिडिओज घेतले त्याच्यावरती त्यांचं डिबेट चालू होतं, कोण छान घेतो आहे. अशातच थोडासा पाऊस सुरू झाला आणि त्या पावसामध्ये माझा देखील एक छोटासा व्हिडिओ आणि एक छोटासा वॉटरफॉल मला दिसला. आता ज्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत तिथे तांदूळाची शेती होती आणि या ठिकाणी आम्ही जेवणासाठी थांबलेलो आहोत. त्याचं नाव आहे हॉटेल प्रवरा. काजवा महोत्सवाबद्दल देखील मला इथे माहिती मिळाली. सुंदर असं जेवण या हॉटेलमध्ये आम्हाला घरगुती जेवण मिळालं. जे नॉनव्हेज खातात त्यांनी नॉनव्हेज घेतलं, जे व्हेज खातात त्यांनी व्हेज घेतलं. सुंदर असं जेवण झालं आणि छोटे छोटे वॉटरफॉल्स जाताना आम्हाला बघता आले, जे तुम्ही पण बघत आहात. हा आहे प्रवरा वॉटरफॉल. असे छोटे छोटे वॉटरफॉल्स हे रस्त्याच्या कडेला तुम्ही गाडी लावून तिथनं तुम्ही बघू शकता, त्याचे फोटोज घेऊ शकता, व्हिडिओज घेऊ शकता. आता आम्ही निघालो आहोत अतिशय महत्त्वाच्या प्लेसला, ज्याचं नाव आहे सांदन व्हॅली, ज्याला सांदन दरी देखील म्हणतात. खूप ऐकून होतो, आता बघण्यासाठी चाललेलो आहे. बघूयात तिथला काय अनुभव आहे तो. तिकडे जात असताना आम्हाला अतिशय सुंदर असा नदीचा व्ह्यू आणि तिथे कटआउट्स लावलेले, तिथे फोटो घेण्याची संधी, व्हिडिओ घेण्याची संधी. असं वाटत होतं की एखादी फिल्म आपण इथे बनवू शकतो, असं हे निसर्गाचं सौंदर्य आम्हाला त्याचा अनुभव घेता आला. प्रत्येक ठिकाणी जाताना तुम्हाला रस्त्याच्या बाजूला हे कटआउट्स पाहायला मिळतात. आमच्याकडे रेनकोट नव्हते आणि अशात काय करायचं, तर सांदन दरीला आल्यानंतर तिथे हलकासा पाऊस आम्हाला जाणवत होता आणि असं वाटलं की आता जर भिजलो तर आम्ही आजारी पडू शकतो. म्हणून आम्ही हे रेनकोट घेतले. 100 रुपयाला एक रेनकोट आम्हाला हा मिळाला आणि तो घेतला. छान आहे, म्हणजे यामुळे आम्हाला फायदा झाला की आमचं पावसापासून देखील संरक्षण झालं आणि जेव्हा आवश्यकता आहे त्यावेळेला इझिली तो रिमूव्ह देखील करू शकलो. तुम्ही बघताय आता खऱ्या अर्थाने आम्ही पर्वतांच्या वरती आलेलो आहोत. इथे तुम्ही बघाल तर मुरूम आहे सगळीकडे. पाऊस भरपूर झालेला आहे, सध्याही पाऊस सुरू आहे, पण तरी देखील चिखल नाही आहे. प्रेम माझी वाट बघतो आहे की आता व्हिडिओ करू नको आणि आता फक्त तू चल, त्यासाठी तो मला कॉल करतो आहे. गाडी येते 2 व्हीलर. 3:30-4ची वेळ झालेली आहे आणि तरी देखील पूर्णपणे अंधार, 0 व्हिजिबिलिटी म्हणायला देखील हरकत नाही, असं दाट धुकं इथं आहे. अभयारण्याचा हा भाग आहे. मित्रांनो, इथे जाताना विदाऊट गाईड चुकूनही जाऊ नका. गाईड हे सोबत असलेच पाहिजे. ज्यांना वाचनाची आवड आहे आणि लिखाणाची आवड आहे ते हे समजू शकतात की हे निसर्ग सौंदर्य कसं आहे. आपण बरेचदा वाचलेलं असेल किंवा ऐकलेलं असेल किंवा बघितलेलं असेल की धुक्यांमधून चालतानाचा अनुभव, त्याचं वर्णन, पण हा प्रत्यक्ष अनुभव आम्ही घेतला. दाट धुक्यांमधून चालण्याचा अनुभव अप्रतिम होता. रेनकोट घातलेली होती आणि जेव्हा आम्ही पुढे गेल्यानंतर तुम्हाला दिसेलच की रेनकोट जेव्हा काढली त्यावेळेला पावसाच्या पाण्याचा स्पर्श, हलकासा स्पर्श, त्याचा देखील अनुभव आम्ही खूप छान प्रकारे घेतला.
अभयारण्याचं क्षेत्र असल्यामुळे इथे तुम्हाला हिंस्र पशु पक्षी दिसू शकतात. सापांचं प्रमाण जास्त असतं, परंतु अनुभव असा आहे की ते जोपर्यंत तुम्ही त्यांना काही करत नाही तोपर्यंत ते तुम्हाला काही करत नाही. आता आम्ही आलेलो आहोत रिव्हर्स वॉटरफॉल इथे आलेलो आहोत. हा पण अतिशय बघण्यासारखा प्लेस आहे आणि इथं जे पाणी येतं आहे, हा जो वॉटरफॉल आहे हा थोडासा डेंजरस वॉटरफॉल आहे. छान अशी फोटोज वॉटरफॉलमध्ये चालताना फोटोज घेताना काळजी घ्या, स्लिप होणार नाही याची काळजी घ्या. माझा मित्र वैभव. इथे देखील काही वेळ मी शांत बसून पाण्याचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, ही आहे सिंदम व्हॅली आणि जिथे अतिशय दाट धुकं आहे आणि ह्या धुक्यामध्ये आम्ही ते व्हॅली बघितली, पाण्यामध्ये खेळलो, निसर्गाच्या सानिध्यात राहिलो, पाण्याचा स्पर्श फील केला, हवेचा स्पर्श अप्रतिम. म्हणजे शब्द नाहीत. प्रत्येकाने या पावसाळ्यामध्ये हा अनुभव घेण्यासाठी भंडारदरा यावंच असं मी. 1 2 3 व्हॅलीमध्ये आम्ही आहोत. चांदणीवाली आता रिव्हर्स फॉल पशी आपण. मी स्वतः VK, SK आणि प्रेम पूर्ण दाट धुक्यामध्ये आम्ही आहोत. रिव्हर्स फॉल आलो आता. कोणत्या फॉलवर आलो? रिव्हर्स फॉल वरती. रिव्हर्स फॉलवर आलो. इकडे बॉटल फेकली ती बॉटल परत येते असं म्हणतात. हो. दिलों में तुम अपनी बेताबियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम. नजर में ख्वाबों की बिजलियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम. हवा के झोंकों के जैसे आजाद रहना सीखो. तुम एक दरिया के जैसे लहरों में बहना सीखो. हर एक लम्हे से तुम मिलो, खोले अपनी बाहें. हर एक पल एक नया समा, देखे ये निगाहें. जो अपनी आंखों में हैरानियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम. दिलों में तुम अपनी बेताबियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम. खराब झाला तर मग काय करण्याचा तो म्हटल्यावर जम्प सोबत मारायचे. 2 3 म्हटल्यावर 1 2 3. रिवर्स वाटरफॉल. ये है रिवर्स आता है पानी. ये बराबर जिसको जो चाहिए उसको ही सुनाई देता है. इधर देखना. बरोबर असं घेणं होगा.
ज़्यादा ऊपर मत जा, एक बस एक मोबाइल ये खाली शहापूर का पाणी जातं हे खाली शहापूरला याला काय म्हणतात? रिवर्स फॉल. रिव्हर्स फॉल, कोकण कडा का? हो, आणि उलटं पाणी येतं परत दिवस म्हणून त्याला रिवर्स फॉल म्हणतात. किती खोल आहे? हे 1000 ते 1500 फुटाचं खोल आहे. आणि जर खाली पडलं कुठे तर तिकडे शहापूरवरून जावं लागतं, तिकडे जात नाही, जंगल आहे तिकडे खाली हां आणि वरूनच बघायचं असतं. पडलं तर शहापूरला भेटेल. पडला तर जिवंत भेटेल का? तिकडे रिस्की आहे जरा, कधी इथून पडलं की डायरेक्ट हिवाळ्या साहेबांच्या शहापूर. तुम्ही बघत असाल हा जो वॉटरफॉल आहे, तुम्ही बघत असाल हा जो वॉटरफॉल आहे अतिशय धुक्यामध्ये हा पूर्ण आहे, पण अतिशय सुंदर आहे. जवळून आम्ही बघत आहोत आणि हाच वॉटरफॉल असा खाली जात आहे आणि याला बॅक वॉटर असं म्हणतात, रिव्हर्स वॉटर लेक असं याचं नाव आहे. आणि यामध्ये हे 1000 फूट खोल हे पाणी जातं, खाली पूर्ण जंगल आहे. ही नगर जिल्ह्याची बाउंड्री आहे. या ठिकाणी आम्ही आहोत. अरे शुद्धेल काय व्हॅल्यू आहे? वन नाईट स्टे हे का ना 3000 रुपये पर पर्सन पॅकेज आहे. हा सगळं बेसिक पॅकेज आहे. विथ गाईड आहे ना? नो विथ गाईडचे वेगळे चार्जेस आहेत 1000 रुपये. सर 1000 म्हणजे डिवाइडेड बाय ना ते काय ते 10 रुपये. मग तुम्हाला जे आहे म्हणजे फ्री थ्री स्टार हॉटेल पाहिजे असतील तर सॅटर्डे नो स्टारचं काय बजेट आहे? हा? नो स्टार. तुला तर काही गरजच नाही, तुला तर तू मी माझं टेंट घेऊन येतो पण 1000 रुपया. तर आजचा प्रवास आमचा इथेच थांबतो आहे मित्रांनो. आणि आता आम्ही निघालो आहोत, साधारणतः 6-6:30 झालेले आहेत आणि परतीच्या प्रवासाला आम्ही निघालो आहोत. ऑडिओ कदाचित तुम्हाला थोडासा डिस्टर्बिंग ऐकू आला असेल, त्याबद्दल क्षमा असावी, कारण मी माईक नेलेला नव्हता आणि काही ठिकाणी जो ओरिजिनल ऑडिओ आहे तो ऑडिओच मी तसा ठेवला आहे आणि काही ठिकाणी मी व्हॉईस ओव्हर इथे यूज केलेला आहे. सो तुम्ही सर्वांनी हा अनुभव जो घेतलेला आहे कृपया तुमचे कमेंट्स या व्हिडिओला द्या. आणि फक्त हा एक प्रेरणा देण्यासाठी, इन्स्पायर करण्यासाठी, निसर्गाच्या सानिध्यात निसर्ग संपत्ती काय असते याचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवला. आशा करतो तुम्हाला हा आवडला असेल. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.